मॉर्निंग. मंथन अक्षरगंगा स्पर्धा परीक्षा विषय मराठी. आज आपण पहिल्या घटकाअंतर्गत वाचून कल्पना व संकल्पना समजणे यातील तिसरा घटक कविता व त्यावर आधारित प्रश्न हा घटक आज अभ्यासणार आहोत. आता आपण उतारा अभ्यासला, जाहिराती आणि वर्तमानपत्रात येणारे जाहिराती किंवा अजून काय होतं रे बातमी, त्या दोघांमध्ये काय केलं होतं त्याचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये तुम्हाला कळालं असेल की जाहिरात असो, बातमी असो किंवा उतारा असो, उत्तर कुठं होतं रे तिथेच दिलेलं होतं आहे की नाही. फक्त आपल्याला काय करावं लागतंय त्यातलं शोधून आपल्याला काय करायचंय ते उत्तर शोधून योग्य पर्याय नंबर रंगवायचा आहे, बरोबर की नाही. त्याच पद्धतीने कवितेमध्ये सुद्धा तुम्हाला कविता दिली जाईल आणि त्याच्यावरती 3 प्रश्न दिले जातात. कवितेवरती किती प्रश्न येतात? 3 प्रश्न येतात आणि त्या 3 प्रश्नाचं उत्तर त्या कवितेमधलं शोधून तुम्हाला लिहायचं असतं. आता कविता काही तुम्हाला अशी एकदम बाहेरची येणार नाही, ज्या तुम्ही पहिलीपासून अभ्यासलेल्या आहेत किंवा सोप्या कविता तुम्हाला दिल्या जातात. आता कवितेवरचा प्रश्न सोडवायचा असेल तर तुमच्याकडे शब्दसंपत्ती, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द जे तुम्ही पाठांतराला घेतलात का नाही ते शब्द काय व्हायला पाहिजे, तुमचे पाठ असायला पाहिजे. ध्वनिदर्शक शब्द आहे, त्याच्यानंतर घरदर्शक शब्द आहे, पिल्लूदर्शक शब्द आहे. हे सगळे शब्द तुम्हाला काय पाहिजे पाठ पाहिजे. त्याचा अर्थ, म्हणींचा अर्थ, हे सगळं तुम्हाला काय पाहिजे पाठ पाहिजे. हे जर तुमचं असेल तर तुम्हाला कोणतीही कविता दिली तरी सुद्धा तुम्हाला काय होणार आहे त्या कवितेचा अर्थ कळणार आहे आणि त्यात आलेले शब्द, त्यात आलेले म्हणी असतील, त्यात आलेले वाक्यप्रचार असेल ते तुम्ही लिहू शकणार आहे. समजलं? त्याच्या अगोदर ज्यावेळेस तुम्ही कविता सोडवायला जाल त्यावेळेस कविता अगदी काळजीपूर्वक वाचायची, मध्येच सोडायचं नाही. एकूण एक शब्द व्यवस्थित वाचायचा आणि त्यानंतर प्रश्न वाचून आपण त्या प्रश्नाचं उत्तर काय करायचंय कवितेमध्ये शोधून लिहायचं. आता पहिली कविता आपण बघूया. कविता काळजीपूर्वक वाचून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून शोधा. कविता क्रमांक 1, इंजिन दादा इंजिन दादा. आपण अगदी अंगणवाडीमध्ये ही कविता शिकलोय बघा, आहे की नाही. ही कविता तुम्हाला इथं अक्षरगंगा अभ्यासक्रमासाठी आलेली आहे. इंजिन दादा काय करता? इंजिन दादा काय करता? डबे मी जोडतो, तुम्हाला नेतो, गावाला जातो नव्या नव्या. इंजिन दादा काय करता? पाणी मी पितो, वाफ मी सोडतो, गावाला जातो नव्या नव्या. इंजिन दादा काय करता? कोळसा मी खातो, धूर मी सोडतो, गावाला जातो नव्या नव्या. इंजिन दादा काय करता? शिट्टी मी फुकतो, गर्दी हटवतो, गावाला जातो नव्या नव्या. आता या कवितेमध्ये तुम्ही काय केलेलं आहे, ही कविता पहिल्यांदाच ऐकली आहे का? आणि ऐकली असेल तरी छोटीशी कविता आहे आणि सोपी कविता आहे. पहिला प्रश्न बघा, वरील कवितेत कशाचे वर्णन केले आहे? रेल्वे बघा, रेल्वे, इंजिन, आगगाडी आणि चौथा पर्याय आहे पर्याय 1 आणि 2. बघा या कवितेमध्ये रेल्वेचं आणि आगगाडीचं वर्णन कुठेतरी केलंय का रे? फक्त वर्णन कशाचं आहे? जे आगगाडी आणि रेल्वे, आगगाडी आणि रेल्वे एकच. आगगाडीलाच रेल्वे म्हणतात, रेल्वेलाच आगगाडी म्हणतात. पण पूर्ण आगगाडीचं वर्णन केलंय का? त्याला किती डबे जोडले, ते डबे कसे धावतात केलंय का? तर फक्त इंजिनाचं म्हणजे रेल्वेच्या पुढं जो पहिला डबा असतो त्याच्यामध्ये रेल्वेचं ड्रायव्हर बसतो त्या इंजिनाचं वर्णन केलेलं आहे. बघा फसवणार आहे का नाही?
पटकन रेल्वे तर लिहिणार किंवा 4 पर्याय वाचले तर रेल्वे आणि इंजिन असं काहीतरी तुम्ही लिहिणार. म्हणून काळजीपूर्वक कविता वाचायची. ह्याच्यामध्ये कशाचं वर्णन केलंय? फक्त इंजिनाचं वर्णन केलेलं आहे. पर्याय नंबर. पुढील प्रश्न बघा. इंजिन दादा कोणते काम करत नाही? आता बरोबर बघा. वाफ सोडणे, डबे जोडणे, शिट्टी फुकणे, गर्दी करणे. बरोबर. इंजिन दादा वाफ सोडण्याचं काम करतात, डबे जोडण्याचं काम करतात, शिट्टी फुकण्याचं काम करतात. फक्त गर्दी करण्याचं काम करतात का? नाही. पर्याय नंबर 1 गर्दी करणे. तिसरा प्रश्न बघा. वरील कवितेत रेल्वेचे खाद्य कोणते दिले आहे? स्पष्ट लिहिलंय कवितेमध्ये. खाद्य म्हणजे काय? तर खाण्याचे पदार्थ. खाद्य म्हणजे काय? खाणे, खाण्याचा पदार्थ. मग इंजिन दादा काय खातो असं सांगितलंय? कोळसा मी खातो, धूर मी सोडतो. म्हणजे काय खातो इंजिन? कोळसा. पर्याय नंबर 4. कविता दुसरी बघूया. लहान माझी बाहुली. ही तर कविता सगळ्यांनाच माहिती आहे. लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली, घारे डोळे फिरविते, लुकलुक लुकलुक ती बघते, गुबरे गाल फुगविते, नकटे नाक उडविते, दात काही घासत नाही, तोंड काही धूत नाही, भात केला कच्चा झाला, पोळ्या केल्या करपून गेल्या, वरण केले पातळ झाले, तूप सगळे सांडून गेले, केळीचे शिकरण करायला गेली, भरले दोन्ही हात, आडाचे पाणी काढायला गेली, धपकन पडली आत. आता ही कविता काही समजायला अवघड नाही. पहिला प्रश्न बघू. बाहुलीचे नाक कसे आहे? कवितेत सांगितले काय? नकटे नाक उडविते. म्हणजे नाक कसं आहे? नकटे आहे. पर्याय नंबर 4. पाचवा बघा. बाहुलीची कोणती वाईट सवय आहे? वाईट सवय म्हणजे काय? तर ती चुकीची, आपण जी करत नाही. दात घासतो की नाही आपण? म्हणजे दात न घासणे ही बाहुलीची वाईट सवय आहे. 6वा बघा. वरील कवितेत बाहुलीने कोणता पदार्थ केला नाही? केळीचे शिकरण, तूप, वरण, भात. आहे ना याच्यात? वरण केले. हा बरोबर. बघा इथं काय लिहिलंय? केळीचे शिकरण करायला गेली. म्हणजे केळीचं शिकरण केलेलं आहे. वरण केलं पातळ झालं. म्हणजे वरण सुद्धा केलेलं आहे. भात केला कच्चा झाला. म्हणजे भात सुद्धा केलेला आहे. फक्त तूप काय केलंय? तिने केलंय का? नाही. तर ते अगोदरचं तूप होतं ते सांडलंय. हा विचार तुम्ही तिथं केला पाहिजे की कोणता पदार्थ केला नाही हे सांगितलंय. म्हणून तूप हा पदार्थ बाहुलीने केला नाही. पर्याय नंबर 2. कविता तिसरी बघा. लाल टांगा घेऊन आला लाला टांगेवाला, एका लाला गाती गाणे लल्लल लल्लल लाला, लाले लाल कुर्ता त्याची विजार लाले लाल, लाले लाल टोपी त्यावर गोंडा लाले लाल, लाल गोंडा उडवीत आला लाला टांगेवाला, ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल लाला, टांगा लाले लाल त्याचा घोडा लाले लाल, चाबूक लाले लाल त्याचा लगाम लाले लाल, लाले लाल चाबूक उडवीत आला टांगेवाला, ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल लाला, लाल परकर नेसून आली लीला बोले त्याला, चल रे लाला नेरे मला माझ्या गावाला, लीला बसली टांग्यामध्ये टांगा सुरू झाला, ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल लाला. सगळं ल ल ल. छान आहे की नाही गाणं? ठीक आहे. आता ह्याच्यावरचे प्रश्न बघूया. घोड्याला काबूत ठेवण्यासाठी कोणते साधन वापरले आहे? गोंडा. ऐका ऐका. सापकाने काय करतो आपण? घोड्याला फटके देऊन त्याला पळायला लावतो. पण त्याला थांबवायचंय. मग लगामाने थांबवता येईल?
चापकाने थांबवता येईल का? चापकाने फटका देऊन तो थांबेल का? काबूत ठेवणे म्हणजे काय? तर त्याला नियंत्रित करणे, त्याला कंट्रोल करणे, आहे की नाही? त्याला मारल्यावर तो अजून पळेल का नाही? लगाम, बरोबर. लगाम कुठं असतो? घोड्याच्या असं नाकामध्ये, किंवा गाई गुरं असतात का नाही, त्याच्या नाकामध्ये ते बेसन घालतात बघा, त्या पद्धतीचा लगाम असतो. आणि तो घोड्याला काय करतो, असं ओढलं की घोडा काय होतो, जागेवरती थांबतो, म्हणजे तो नियंत्रित होतो. चाबकाने फक्त त्याला पळवता येतं. चाबूक बघितलाय ना, फटका देतात, दोरीसारखा असतो. आणि त्याच्यामुळे लगाम हा काय आहे, घोड्याला नियंत्रित ठेवण्याचा साधन आहे. पर्याय नंबर 2. ठीक आहे. 8वा बघा, लीलाने काय परिधान केले आहे? परिधान करणे म्हणजे काय? तर घालणे, वस्त्र परिधान करतात. कपडे आपण घालतो त्यालाच म्हणतात परिधान करणे. कपडे घालतो का नाही आपण अंगामध्ये, त्याला म्हणतात परिधान करणे. सहसा कपडे परिधान करतात. मग लीलाने काय परिधान केले आहे? परकर. पर्याय नंबर 4. बघा, म्हणजे समानार्थी शब्द माहित पाहिजे. परिधान करणे म्हणजे काय, बरोबर की नाही? किंवा काबूत ठेवणे म्हणजे काय, तर तुम्हाला तो प्रश्न कळणार आहे. 9वा बघा, वरील कवितेत सदरा या शब्दाचा कोणता शब्द वापरला आहे? सदरा या शब्दासाठी कोणता शब्द वापरलाय? कुर्ता, बरोबर. लाल कुर्ता, लाले लाल कुर्ता त्याची, विजार लाले लाल. कुर्ता म्हणजे सदरा आणि विजार म्हणजे पायजमा, पॅन्ट. ठीक आहे. पर्याय नंबर 4 कुर्ता. कविता 4थी बघा. आता ही काय आहे, एक अभंग आहे. लक्ष देऊन ऐकायचंय. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, भुके जल्या ताण्यासम तोंड पसरी शिवार. तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ, भरारतो रान वारा तसा झाला झुडपा. बघा, ही थोडीशी अवघड आहे पण समजायला एकदम सोपी आहे. पिऊन या रानवारा खोंड धावे वारे माप, येता मातीचा सुगंध स्तब्ध झाले आपोआप. अवखळ बाळापरी पक्षी खेळती मातीत, उभारल्या पंखावरी थेंब टपोरे झेलित. आता बघा, ही अभंग आहे. संत असतात का नाही, तुकोबा, ज्ञानेश्वर, एकनाथ, ते असे अभंग लिहितात आणि ते वेगवेगळ्या उपमा, म्हणजे एखाद्या वस्तूला त्या उपमा देतात, म्हणजे ती कशासारखी आहे त्या कवितेमध्ये दिलेला आहे. प्रश्न बघूया. वरील कवितेत लहान मूल कोणास म्हटले आहे? आता हे जरा बघा, तहाना, लहान मूल म्हणजे तहान बाळ, आहे की नाही? आता इथं ओळ दिले बघा, भुके जल्या ताण्यासम तोंड पसरी शिवार. मग इथं काय सांगितले? कोण ओरडते इथे? कोण ओरडते? कोण आहे रे? कोण ओरडते रे? कशाला ओरडताय? पटकन सु करायची जायचं. आता ताण्यासम म्हणजे काय, तर लहान बाळासारखं. तान्या बाळासारखं म्हणजे लहान बाळासारखं. मग तुकोबांनी या अभंगामध्ये काय म्हणलंय, तर भुके जल्या ताण्यासम तोंड पसरी शिवार. शिवार म्हणजे रान. मग इथं प्रश्न काय दिलाय बघा, वरील कवितेत लहान मूल कोणास म्हटले आहे? शिवाराला. बरोबर. 11वा बघा, लहान मुलांप्रमाणे मातीत कोण खेळत आहे? इथं दिलेलं आहे, अवखळ बाळापरी पक्षी खेळती माती. म्हणजे मातीमध्ये कोण खेळतंय? पक्षी. ठीक आहे. 12वा बघा, तुकोबांच्या अभंगाला कोणाची साथ आहे? आहे असं वाक्य आहे, साथ मंद चिपळ्यांची साथ. तुकोबांच्या अभंगाला मंद चिपळ्यांची साथ म्हणजे कोणाची साथ आहे? चिपळ्यांची. पर्याय नंबर 3
इशाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिशे आकार घ्यावे. रक्तांमधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्या भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी. आता हा सुद्धा अभंगच आहे बघा. प्रश्न बघा, ढगांकडून काय घ्यावे? बघा बघा, आयाळ कुठं आहे? आकार. वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे. म्हणजे ढगांकडून काय घ्यायचंय? आकार घ्यायचंय. पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न, आयाळ कोणत्या प्राण्यांची असते? नाही. सिंहाची आयाळ असते. सिंहाला जे केस असतात ते पुढं, त्याला काय म्हणतात? आयाळ. पर्याय नंबर 2. बघा किती जनरल नॉलेजची तुम्हाला गरज आहे. पुढचा बघा, वरील कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख आला आहे? गंगा, भीमा, यमुना, दर्या. कुठे गंगा? गंगा कुठे? आता दर्या म्हणजे काय रे? दर्या म्हणजे काय? अरे कुठं आलं यमुना? दर्या म्हणजे समुद्र. शेवटचं वाक्य बघा, भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. भरलेली भीमा म्हणजे भीमा नदी आहे. बाकी कोणत्या तरी नदीचा उल्लेख आलाय का? नाही. गंगा नदीचं नाव आलेलं नाहीये, यमुनेचं नाव आलं नाही. म्हणजे ते पर्याय 2 कट झाले. आता तुम्हाला फक्त कन्फ्युजन दर्या आणि भीमेमध्ये पाहिजे. पण दर्या म्हणजे काय? सागर. बरोबर की नाही? दर्या म्हणजे समुद्र, सागर. फक्त सूरज, भीमा नदीचं नाव या कवितेमध्ये आलेलं आहे. म्हणून पर्याय नंबर 2. कळालं? कविता ही एकदम साधी सोपी असते बघा. फक्त तुम्ही ती व्यवस्थित वाचली पाहिजे. काय रे? काय काम आहे? चला मग, व्यवस्थित वाचली पाहिजे आणि तुमची शब्दसंपत्ती मात्र भरपूर पाहिजे बघा. तुम्ही भरपूर शब्द वाचले पाहिजे, शब्दांचा अर्थ माहीत पाहिजे. त्यावेळेस तुम्ही या कवितेची काय होऊ शकता? कवितेवर आलेले प्रश्न समजून घेऊन सोडवू शकता. समजलं? अशाच पद्धतीने तुम्ही पहिलीपासून ठीक आहे 3री पर्यंत 4थीच्या 5वीच्या जरी कविता अभ्यासल्या, त्याच्यामध्ये काय काय दिले तरी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. पहिलीच्या कविता आहेत, 2रीच्या कविता आहेत, अंगणवाडीमध्ये शिकवलेल्या कविता आहेत. तुमच्याकडं जर अंकलिपी असेल तर अंकलिपीमध्ये सुद्धा कविता आहेत, आहे की नाही? आई मला छोटीशी बंदूक देणार, आहे की नाही? बाळाचे जेवण. तशा कविता तुम्ही अभ्यासायच्या आणि त्यात काय काय माहिती दिली तर ते तुम्ही अभ्यासायचं आहे. काय अडचण आहे? कोणता प्रश्न कळला नाही असं आहे? काय अडचण आली? व्हिडिओ बघा, मला फोन करा आणि ह्या स्वाध्याय सोडवायचा आहे. कळलं? ठीक आहे. हो.